सांगितल्याप्रमाणे 2020 मध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास 9,48,990 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। त्यावेळेस पीक विमा कंपनीने तांत्रिक कारण काढून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केवळ 56 कोटी रुपयाचं वाटप केले गेलं होतं। त्याच्यानंतर या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, या सर्वांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने पीक विमा आमच्या हक्काचा 2020 चा पीक विमा 2020 चा पीक विमा 2025 चा पीक विमा 2025 चा पीक विमा। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलो। काय मागणी आहेत, काय प्रकरण आहे? धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला त्यांच्या हक्काचा असणारा 2020 आणि 2025चा पीक विमा नुकसान भरपाई दिली गेलेली नाही। ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या समोर आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। जर राज्य शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्या 13 मे पर्यंत मान्य नाही केल्या तर 14 मेला आम्ही नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। त्याच्यानंतर या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोको आंदोलन होईल आणि शेतकऱ्याच्या पदरात रक्कम पडेपर्यंत ते चालूच राहील। किती रक्कम आहे? 2020 ची 24 नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने निकाल देऊन 227 कोटी रुपये रक्कम देण्याचे आदेश पीक विमा कंपनी व राज्य शासनाला दिलेले आहेत। त्यापैकी दिरंगाई झाल्यामुळं पीक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली। त्यापैकी 94 कोटी रुपयाला स्थगिती मिळालेली आहे, मात्र 134 कोटी रुपयाला कुठेही स्थगिती नाही। असं असताना देखील गेल्या 6 महिन्यापासून हक्काचे पैसे इथल्या शेतकऱ्यांना दिले जात नाहीत। हे 2020 आहे। 2025 मधले जवळपास 600 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत, परंतु ते देखील दिले जात नाहीत। पीक कापणी प्रयोगा आधारे जी काही नुकसान भरपाई येईल त्याची आकडेवारी निश्चित करून पीक नुकसान भरपाई देण्याची पद्धत यावर्षी राज्य शासनाने पीक विमा कंपनीने अवलंबलेली आहे। मात्र या जिल्ह्यातल्या एकूण झालेल्या 504 प्रयोगापैकी 217 पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपनीनं आक्षेप नोंदवले होते। त्यापैकी 200 पीक कापणी प्रयोगावरील आक्षेप जिल्हास्तरीय सुकाणू समितीकडून फेटाळले गेलेले आहेत। मात्र जे 17 आक्षेप आहेत त्याच्यासाठी राज्य शासनाच्या सुकाणू समितीकडे हिअरिंग झालेली आहे, मात्र अद्यापर्यंत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही। महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रक्कम दिली गेलेली आहे। अगदी मराठवाड्यातल्या नांदेडला प्रति हेक्टर 25 ते 37 हजार प्रमाणे 813 कोटी रुपयाचं वाटप केलं गेलेलं आहे। मात्र धाराशिव जिल्ह्याला 1 रुपया किंवा 1 गंबळी देखील दिली गेली नाही। त्याच्यासाठी हे आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। समजा आपल्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका असणार आहे? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 13 मे पर्यंत जर पीक विमा कंपनीनं 20 आणि 25 ची पीक नुकसान भरपाई नाही दिली तर 14 मे रोजी आम्ही पहिल्यांदा नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं जाईल। आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल। मात्र कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या पदरात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम पडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील या निमित्तानं सांगू इच्छितो।